काय 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 झालं? चल 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 बोल, काय झालं बोल. गप्पा मारल्या खूप, जेवलो. व्हेरी गुड. मग ती मला बाय म्हणाली. बस. अरे तुम्हाला किती वेळा सांगितलं रे, मला विचारल्याशिवाय घरात कुठेही ठोकाठोक करायची नाही खेळांची म्हणून. काका आम्ही खरंच काहीही केलेलं नाही. विनय सांग ना जरा काकांना. काका अहो त्याचं काय आहे? ओ काका काय ब्लड प्रेशर नॉर्मल करतोय तो. काय करतोय? काका चिडू नका, तिथेच थांबा. म्हणजे बाबांनी असं सांगितलंय की खडा वापरले की ब्लड प्रेशर नॉर्मल राहतं, आत्मविश्वास वाढतो, म्हणून सगळं करतोय. बाकी काही नाही. अच्छा, बाबांनी त्या खडावं कशा वापरायचं ते सांगितलं, कुठे वापरायच्या कुठे वापरू शकतो ते नाही सांगितलं ना. ते मी सांगतो. काढतोस का जरा त्या? दुसरी पद्धत आहे का? हो, वेगळी पद्धत आहे, सोपी अगदी. दोन्ही हाताने धर हे इथे घट्ट, मनसोक्त चाल. आणि पुन्हा आवाज आला ना मी सांगून ठेवतोय. नाही नाही, काही उपयोग नाहीये. कोणी काही सांगून काही उपयोग नाहीये. माझा आत्मविश्वास खूप वाढलाय आता. मी कोणालाही घाबरत नाही, कोणालाही भिडू शकतो. आणि बघ आता. सॉरी 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 सॉरी. राघव, चिकट पट्टी लगेच लगेच आणतो. भरपूर आणतोस ना. एकच सापडले. मला नका मला नका मला नका. आत्मविश्वास वाढवायचा त्याचा. परत करतो. हा ठीक आहे काका. ठीक आहे. काय कर रे इकडे. वर्कर ही सोपी होई युक्ती तुला. येस येस. घट्ट जरा. वा वा, गुड. आता वाढेल आत्मविश्वास. ओ काका मोकळे से खुले आभाळ, ती वाहणारी नदी उन्हाळ, ती धुंद लाट, ती चांद रात, किती गुपित तिच्या मनात, ती बिंदास ती बेधुंद, ती जळ उन्हाची वारा मंद, ती पावसाची सर चिंब, तिन्ही ऋतूंचे सारे रंग. तिची अदाही जरा निराळी, तिची नजर ही जरा शिकारी, तिचे ते हसू जरा शराबी, तिची ही चाल जरा नवाबी, ती कोवळीशी कळी दिवाणी, नवी नवीशी जुनी कहाणी, ती बावरीशी मृगनयनी, ती सावरीशी सांज ओली. सचिन असं कसं काय झालं? 6 नंबरच्या टेबलने फक्त कॉफी मागवली होती
त्यांच्या टेबलवर पास्ता कसा काय गेला? उत्तर दे मला, मी काय विचारतोय. तर ती 9 नंबरची ऑर्डर चुकून 6 नंबरला गेली. त्यांनी पण काय न बोलता ठेवून घेतला पास्ता. ते कशाला बोलतील? फुकट पास्ता मिळतोय म्हटल्यावर कोण कशाला बोलेल? आपल्या लक्षात आलं पाहिजे की नाही, नुकसान आपलं होतं की नाही, हो की नाही. पुढच्या वेळेस अलर्ट राहा. नो प्रॉब्लेम, जा. बेबी, मी त्याला ओरडत होतो ना, तू हसतो कशाला? अरे ते नाही, ते मी तुला माहितीये ना अभि, तू जेव्हा चिडतोस ना तेव्हा तू एकदम असं असं तू क्यूटूला दिसतोस, एकदम गोडूला माझं. हा. गोडू आई. ए हाय सौम्या. हाय हाय अभिमान, कसा आहेस? मी मस्त, तू कशी आहेस? मी मजेत. अगं सौम्या, काव्यासारखं तू पण ऑफिसला जायच्या आधी एक स्मूदी पिऊन जाणार आहेस का रोज? ए हो का? मी पटकन बनवून आणू? अगं थांब, खरं तर मी तुम्हाला थँक्स म्हणायला आले. तुला, शाल्मलीला आणि राघवला. काल तुम्ही जी डेट ऑर्गनाइज केली होती खूप छान होती. थँक्यू सो मच. क्या यार, अरे सुमित अपनी जान है, अपना दोस्त है, त्याच्याकरता काही पण करीन. म्हणजे तुझ्याकरता पण. तू पण अगं. ए गाईज, हे तुमच्यासाठी. फक्त अभि, एक खूप मस्त आहे ग, छान आहे, खूप क्यूट आहे, मस्त. ए आपण सेल्फी काढूयात ना. हा अभि, तू काढ. अभि थांब. स्माइल. आवडलं? खूप मस्त आहे, खूप भारी आहे. अरे अभिमान, फुलं दिली असती तर ती कोमेजली असती की नाही, म्हणून म्हटलं हे रोपटं देऊयात, माझी आठवण म्हणून. तुम्ही तुमच्या घरी घेऊन जा. मी आपली मस्करी केली. ते काय, आठवण येण्याकरता चॉकलेट खाणं पण होतं ना, म्हणजे चॉकलेट खाऊन तुझी आठवण येऊ शकते ना. मस्करी तर एवढी. पण तुला सांगू का, खरं तर ना आम्ही पण तुला थँक्स म्हटलं पाहिजे. का? हो अगं, म्हणजे तुमच्या डेटमुळे का होईना आता मी आणि अभि पण डेटवर जातोय. ओ हो ना शोना? व्हॅलेंटाईन्स डेला. वाव. अरे हो, व्हॅलेंटाईन्स डे येतो नाही का? मग तुम्हा दोघांचा तर पहिलाच व्हॅलेंटाईन्स डे आहे ना हा? मग काय ठरतंय? ए बाई, हे बघ, टेन्शन घेऊ नकोस. काही लागलं ना तर बिंदास सांग, कुठलीही मदत. हा, आपण एक काम करूया का, आपल्या अनरोमॅन्टिक सुमितला मस्त रोमॅन्टिक सरप्राईज देऊया. शाल्मली. हा अगं, तो अनरोमॅन्टिक नाहीये का? हो नक्की. मग कसं का माहित? कसं ग, कसं? अरे नाही, बोल ग. एनिवे बोल ग, CCTV बघू शकतो आपण. म्हणजे बोल ग. मला नाही अगं. मॅडम हसून गेल्या. बाबा, तुम्ही ग्रेट आहात. थँक्यू. मे आय कम इन सर? येस. गुड मॉर्निंग सर. एक्सक्यूज मी, तुम्हाला कोणी सांगितलं नव्हतं का फक्त फॉर्मल वेअर? सर फॉर्मल्सच आहेत ना. शर्ट, टाय, घड्याळ, ट्राउझर, बेल्ट. आणि पादुका?
सर पादुका नाही आहेत सर, खडावा आहेत, इंडियन फॉर्मल्स. प्लीज सीट. थँक्यू सर. सॉरी. विनय हरिश्चंद्र नागपूरकर. येस सर. मला सांगा, आधीचा जॉब का सोडला? विनय, साखरपुड्याच्या बाबतीत तू खोटं बोललास म्हणून तुझ्यावर आपत्ती कोसळली. लक्षात ठेव बाळा, कधीही खोटं बोलू नकोस. सर सोडला नाही, मला काढून टाकलं तिथून. का? कारण 2 दिवस सुट्टी सांगून मी जास्त दिवस गावी राहिलो आणि कळवलंही नाही, म्हणून मला ती नोकरी सोडावी लागली. खरं तर इंटरव्ह्यूला अशा गोष्टी कोणी सांगत नाहीत. गुड, व्हेरी गुड. थँक्यू सर. ही टॅबलेट आमचं बेस्ट सेलिंग प्रोडक्ट आहे. डोकेदुखीवरचा रामबाण उपाय. तुमच्यासाठी एक सोपी टेस्ट आहे. ही टॅबलेट मला विकून दाखवा. बसू का? जय बाबा बिन संसारी. सॉरी. हाय. किरण, पाणी दे ना. ते काय आहे? तू खडावा का घातल्यास? प्लीज, त्या खूप कूल आहेत बरं का. मी ना म्हणजे मी आले ना, मी बघतच आले. मला इतक्या आवडल्या आहेत ना त्या, मस्त आहेत. बेबी, तुझ्या ते घाल आणि मग चाल. त्यात घालून चालायला इतकं कठीण आहे माहिती का तुला? बिनसंसारी बाबांनी सांगितलंय म्हणून मी घालतोय. मला काही हौस नाहीये. विनय, मला वाटलं तू फॅशन म्हणून घालतोस ते. म्हणजे तसं असतं तर ठीक होतं, पण ह्याचं ऐक त्याचं ऐक हे करून असं सगळं करण्याची काही गरज नाहीये. म्हणजे जरा अति होतंय असं नाही का वाटत आहे तुला? माझा माझ्या बिनसंसारी बाबांवर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही बघा, तुझे बाबा. लवकरच मला नोकरी मिळेल आणि आकांक्षा मॅडमही मला माफ करतील. गुड, शाबास. तुझाच इंटरव्ह्यू होता ना? तर तिकडूनच आलोय. तू हे घालून गेला होतास? हो. विनय, इंटरव्ह्यूला काय झालं? सर ही गोळी नाहीये, ही एक सुपर गोळी आहे. फक्त 2 मिनिटात डोकेदुखी बरी होते. अहो, हे तर सगळेच सांगतात. तुमच्या गोळीत स्पेशल काय आहे? हा, ही जर गोळी रोज घेतली ना तर कधीही डोकेदुखी होत नाही आपल्याला. अहो, रोज घेतली तर साईड इफेक्ट नाही का होणार? नाही सर, मला 2 मिनिटं विचार करायला वेळ द्याल का? सर चालेल नाही तर हो, तुम्ही ते चालणं थांबावं आधी. त्या आवाजाने माझं डोकं दुखतंय. ही गोळी घ्या ना, 2 मिनिटात तुमची डोकेदुखी बंद होईल. आमच्या सरांची डोकेदुखी बंद केली. आउट, गेट आउट. एक मिनिट, त्यांना गोळी विकायची होती, मी विकली. माझं काय चुकलं त्यात? आणि तुम्ही का हसताय? मला वाटलं होतं की त्या बिनसंसारी बाबाच्या नादाला लागून ह्यानी याची बुद्धी गहाण ठेवली, पण नाही, मला आता कळलं ह्यानी गहाण नाही ठेवली. त्या गोळीसारखी विकली. मला जे काही बोलायचं ते बोला. बिनसंसारी बाबांबद्दल मी काही ऐकून घेणार नाही. सॉरी. ते खरंच खूप ज्ञानी आहेत. त्यांच्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. नुसतं उत्तर नाही
तो मुळात प्रश्न निर्माणच का झाला हे पण ते सांगतात. कालच ते मला सांगत होते. बाबांचा फोन त्यांना कळलं असणार. मला त्यांची आठवण येते. उचक्या येत असतील त्यांना तिथे. खूप गोड उचक्या देतात हं बाबा. जय बाबा बिन संसारी. आत्ता येऊ? ठीक आहे चालेल बा. चालत येऊ? पोचतो मी. लगेच येतो. जय बाबा बिन संसारी. बाबांनी बोलवलंय, जावं लागेल मला. जा जा. आता बाबांपुढे आमचं थोडी ऐकणार असते. जय बाबा बिन संसारी. जा. ऐक. हा ना एक नंबरचा विनया. पण काय म्हणत होता? आपला विनया त्या खडावा घालून इंटरव्ह्यूला गेला, तिकडे माती घालली आणि तिकडनं त्याला हाकलवलं. पण अभि अरे मला खरंच टेन्शन आलंय त्याचं. म्हणजे हे असं सगळं करत बसला ना तर तो माती करून घेईल स्वतःच्याच करिअरची. माती मला ना असं वाटत एक खाडकन द्यावी त्याला. आणि मारायचंच असेल ना तर त्या बिनसंसारी बाबाला मारायला पाहिजे. पुढे मी म्हणतो कॅफे संपलं ना की जाऊया, तुला पोटात घरून मारून बुचको तुला भोचको असतो ना. एक मिनिट. हे सगळं करून काय होणार आहे? तो हा बाबा सोडून देईल, दुसरा बाबा पकडेल. काय आहे ना तो ह्या सगळ्याच्या नादी लागलाय. हे बाबा ही बुवाबाजी, त्याचं कारण एकच आहे. विनयचा स्वतःवरचा विश्वासच उडालाय. त्याला कोणीतरी ही जाणीव करून दिली पाहिजे की तो काय आहे. कुछ तो करना पडेगा अभ्या. दरवाजा तोडू? काय हो? नाही लागत. अहो रात्री ज्या नंबरवरून फोन आला होता ना त्या नंबरवर फोन करा ना तुम्ही. त्याच नंबरवर करतो. लागत आउट ऑफ कव्हरेज असं सांगतात. असं कधीच होत नाही हो. त्याचा फोन चोरीला गेला असेल ना. दुसरा घेऊ शकतो ना. ओ नाही पण मग ते नवीन कार्ड घेणार, मग ते चालू होणार, ह्या सगळ्याला वेळ लागतो ना. तू मला समजावतीयस का स्वतःला? नाही माहित मला. काकू तू इतक्या लवकर आलीस? हो माझं लवकर आटपलं म्हणून आले. अहो परत एकदा लावा ना फोन. काकू काही टेन्शन आहे का? अगं आमचा श्रीकांत ग, त्याचा फोन लागत नाहीये, त्याचाही फोन येत नाहीये. असं कधीच होत नाही. आणि म्हणजे दिवसभरात नाही जमलं ना तर तो रात्री तरी फोन करतो. काल रात्री त्याचा फोन आला होता पण काही बोलायच्या आधीच कट झाला अगं. आणि त्याच्यानंतर आता त्याचा फोनही लागत नाही आणि त्याचाही फोन येत नाहीये. काय कळत नाहीये ग. म्हणजे काय झालं असेल तिथे, काय परिस्थिती असेल. काही प्लीज शांत व्हा आणि अजिबात टेन्शन घेऊ नका. करेल तो फोन. नशीब काल रात्री फोन आला होता. जे आठवण आहे आई बापाची. मला सांगा त्याच्या कोणा मित्राचा नंबर आहे का तुमच्याकडे? नाही मला कसं माहिती असणार त्याचे कोण मित्र आहेत तिकडे काय आहे. तो जिथे काम करतो तिकडचा नंबर आहे? दिला होता ना त्याने. एक मिनिट आहे माझ्याकडे आहे. थांब एक मिनिट. शोधा. आपण माझ्या नंबरवरनं करून बघूया. बर एक बघ. प्रार्थना आपण करेक्ट ठिकाणी आलोय ना? तुझी मैत्रीण कुठे आहे? जागा तर हीच होती. चल आज शोधूया. मग नाईस नाईस. या खूपच आवडतं. मनमोजी जगायचे, स्वच्छंदी उडायचे, रंगबिरंगी जिंदगीचे हे फुगे. चला येऊ दे. प्रार्थना थँक्यू. प्रार्थना कशी आहेस? मस्त. तू काय म्हणतेस? एकदम मस्त आहे. तुझा खूप छान आहे. थँक्यू सो मच. एक मिनिट किरण, जरा सगळ्यांना बसव. बसून घ्या बसून घ्या बसून घ्या. सगळ्यांनी बसून घ्या. थँक्यू सो मच. अगं तुला बघून मी एवढी खुश झाले. फोनचा फ्लॅश पण चालू झाला. आपण एक फोटो काढूया. फोटो. अच्छा बाय द वे तुझं ओळख करून दे. माझी मैत्रीण नीथा. हाय हाय शाल्मली. हाय. आणि ही शाल्मली माझी खूप जुनी मैत्रीण.
तुम्ही उभ्या का आहात? तुम्ही प्लीज बसा ना या या. काय घेणार तुम्ही? कॉफी. कॉफी? किरण, हाँ मैम. 2 कॉफी पटकन. किरण 2 कॉफी पटकन. तुला माहितीये का नीता, आम्ही ना फक्त मैत्रिणी नाही आहोत, आम्ही दोघी बेस्ट फ्रेंड्स आहोत. आणि इतके बेस्ट फ्रेंड्स की आम्ही ठरवलं होतं की सगळ्या गोष्टी एकत्र करायच्या. हो, म्हणजे आम्ही तर इतपत ठरवलं होतं की लग्न सुद्धा एकत्रच करायचं. हो, पण शी डिड, कारण तिचं लग्न झालं. तू काय कंप्लेंट सुरूच करतेस का ग? हा, पण तुला आता अजिबात चान्स नाहीये कुठलीही कंप्लेंट करण्याचा. तुझं पण ठरतंय ना लग्न. तुम्ही दोघे म्हणजे खूप क्लोज फ्रेंड्स आहात का? हो, म्हणजे काय ग? नाही, आम्ही नाही आहोत क्लोज फ्रेंड्स, नाही आहोत आम्ही. मग ही माझ्या लग्नाला आली नाही अगं, माझ्या लग्नाला. तेव्हापासून मी रागवले तिच्यावर. ऍक्च्युली मी त्याचीच भरपाई करायला आली आहे. म्हणजे नवरा कुठे त्याला भेटायला आली आहे. अभि ना अगं ऐनवेळी असं गायब होतो, सापडतच नाही. बाहेरच एक अभि. आला, येईल 2 मिनिटात. बोललाय ना तो, येईल. लग्नाला 1 वर्ष झालेलं दिसतंय. झालं का तुझं सुरू? हा, काय काय बोलताय? हा, पण खरंय ते. ऐक आता, लग्नाच्या आधी असं गुलुगुलू प्रेम असतं, लग्नानंतर सगळं क्षणिक. जे फ्रेंड्स त्यांना जास्त इम्पॉर्टंट वाटतं. तिची बॅचलर लाईफ असते ना, ती त्यांना जगावीशी वाटते. म्हणजे काय बोलतेस तू अगं? तू टेन्शन नको घेऊ. आता ना ही जी थिअरी आहे ना, ते प्रॅक्टिकल करून दाखव. बघ ना तू. काय सर, तुला काय वाटतं? काय बोलणं चाललंय त्यांच्या? ते यार, मी तुला सांगतो, आज कसली मुलगी पाहिजे. 36, 24, 36. काय म्हणतोयस यार? टेलिंग यू यार, कधीतरी असं वाटतं की ना खूप लवकर लग्न झालं. अभिमान, तुला खरंच असं वाटतं? कसं वाटतंय? मी तुला सांगते, बघ काळजी घे ना जरा. आम्ही निघतो, काय ना फिल्मचं प्रमोशन. तू काळजी घे स्वतःची. बाय. टेक केअर. नाईस मीटिंग यू.